सिन्नर ते ठाणगाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत. वाहनधारकांना तारेवरची कसरत या ठिकाणी करावी लागते. ग्रामस्थांमध्ये त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. भाजपचे युवा नेते उदय सांगळे यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा समितीच्या वतीनं डुबेरला 14 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सिन्नर ठाणगावला अंदाजे 22 किलोमीटरचा रस्ता असून ठाणगावसह अटकवाडे, डुबेरे, डुबेरेवाडी, टेंभुरवाडी, हिवरे, पिंपळे, पाडळी, आडगाव यांसह अकोले तालुक्यातील बऱ्याचशा गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून सिन्नर MIDC नाशिक या ठिकाणी जाण्या येण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर शमशेरपूर विश्रामगडाकडे दूरदूरचे पर्यटक भेटी देत असतात. याबरोबरच मोठ्या संख्येनं दुचाकी, चारचाकी वाहनं देखील या रस्त्यावरून प्रवास करतात. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून अनेक वेळा रस्त्याचं नूतनीकरण करण्याची आणि दुरुस्त आणि रुंदीकरणाची वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग त्याचबरोबर तालुक्यातील लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्यानं जन आक्रोश मोर्चा समितीच्या वतीनं सिन्नर ठाणगाव रस्त्यावर डुबेरे या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्धार यावेळेस सांगण्यात आला. सिन्नर ठाणगाव रस्त्यानं प्रवास करणाऱ्या गावातील प्रवासी, वाहनधारक, शेतकरी, कर्मचारी, कामगार वर्ग, विद्यार्थी आणि ग्रामस्थ या आंदोलनामध्ये सहभागी झाले. जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचं आवाहन जन आक्रोश मोर्चा समितीच्या वतीनं यावेळेस करण्यात आलं होतं. हे बाबा हे दाखवा, मीडियाला दाखवा. लोक काही दिवसांनी ह्या गावात चांगले लोक कमी ना अशी लोक जास्त दिसायला लागतील. अरुण शेठ सोयरीक होणार नाही काही दिवसांनी डुबेरला. सदर काम मला 2 वर्षापूर्वी मिळालेले आहे. त्यातलं मंजूर काम मी कॉन्क्रिटीकरण केलंय. ते काम करत असताना आपल्या गावातल्या लोकांनीच काही सांगितलं, साहेब हा एवढाच कॉन्क्रिटीकरण नावाने तुम्ही सगळ्या लोकांना माहिती इथं मी काही काम कॉन्क्रिटीकरण लावण्यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली. सत्य परिस्थिती कारण का माझा मुलगा त्या दिवशी सायकल करून पडलेला आहे. आम्ही पोरं शाळेत आहे, माझे 2 मुलं इकडे डुबेरला आहे. मी बी परवा दिवशी ड्युटीवर आलो, तिथं कट मारला तर गटरीत पडलो. ठीक आहे, बायचान्स लेट 2-5-10 दिवस झालं, पण 2 महिने झाले ना. उद्या काय कमी जास्त झालं हे घेतील का जिम्मेदारी आमच्या कुटुंबाची? हा, उद्या वाणिकीचा पोरगा माझा आणि काय झालं तर त्याला घ्याशा का तुम्ही लिखी लिहून देशाल का? हा, त्याला सायकल आलेला आहे, तो पोरगा लागलेला त्याला. ग्रामस्थ उपरोक्त विषयान्वये आज दिनांक 14/2/2026 रोजी समस्त ग्रामस्थांमार्फत भरण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चामध्ये सदर सिन्नर डुबेरे ठाणगाव रस्त्यावरती महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या या कार्यालयामार्फत कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा प्रस्ताव मंत्रालयात सादर आहे. पुढील 8 दिवसात जर महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ मर्या या कार्यालयाकडून जर कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा प्रस्ताव जर मंजूर झाला नाही तर सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक मार्फत पुढील 8 दिवसात डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात येईल. 20 ला मंजूर आहे. आज 2026 चालू आहे. 3 वर्ष झाले हा रस्ता मंजूर आहे. मला आजही प्रश्न आहे, याला नक्की निधी नव्हता, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे का प्रशासनाचा दुर्लक्षपणा आहे? आज हे आंदोलन केल्यानंतर आज साहेबांनी सांगितलंय की येत्या 4 दिवसात आपण हा रस्ता सुरू करणार आहे. साहेब आपण सांगितलं की ह्या रस्त्याला जो काही निधी मंजूर आहे, सुरुवातीला तुम्ही खड्डे बुजवणार, त्यानंतर हा रस्ता व्यवस्थित डांबरीकरण करणार, साईड पट्टी करणार आणि या रस्त्याला 2 वर्ष डिफेक्ट लायबिलिटी आहे. म्हणजे ह्या रस्त्यावर एक जरी खड्डा पडला 2 वर्षात तर त्याची जबाबदारी त्या ठेकेदाराची आहे. त्यांनी दुसऱ्या 8 दिवसात तो खड्डा बुजवायचा आणि तो रस्ता. प्रशासन साहेब, आम्ही तुमच्याकडे भीक मागतोय, देता का आम्हाला रस्ता? कारण कुठेच सपाटी दिसत नाही हो, सगळीकडे खड्डेच दिसत आहे. पास झाले तुमचे आश्वासन, त्या आश्वासनावर आम्ही 2 वर्ष जगलोय. आता तुमचे आश्वासन नकोय आम्हाला. जो निर्णय द्यायचा असेल तो आजच द्या आणि ठाम द्या. जोपर्यंत तुम्ही निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडत नाही. किती केस झाल्या तरी चालेल, पण हलायचं नाही. भाऊ आपल्या सोबत आहे, सर्व जनता, सर्व ग्रामस्थ आपल्या सोबत आहे. कोणी हलायचं नाही, कारण तकलीफ ही सर्वांना होती. ज्याला तकलीफ होती त्याला कळतं, ज्याचं जळतं त्याला कळतं. राजकारण पलीकडे असेल, आपण आपल्या लढ्यासाठी लढतोय. भाऊ दादा सगळे आपले,
फक्त आमचा विकास करा, गावचा विकास करा. आम्हालाही मान्य नाही. दादांची घटना 28 तारखेला घडली. आपण 2023 पासून या रस्त्याचं काम ऐकतोय आणि म्हणून याच्यामध्ये कुठंतरी सहानुभूतीचं राजकारण करून ह्या रस्त्याची जी काही चूक झाली त्याच्यावर पांघरून घालण्याचा कुणीही प्रयत्न करू नका. त्याला करायचंय तो कसाही करणार आहे. स्वर्गीय अजितदादांचं निधन झालं, त्याच्या तिसऱ्या दिवशी सुनेत्राताई पवार या उपमुख्यमंत्री म्हणून कामाला लागलेल्या. अशी कुठली गोष्ट नाही की कामं थांबले, परंतु दादांची घटना आत्ता घडली आणि या रस्त्याचा प्रश्न हा 2023 पासून सुरू आहे. ते सोडून द्या, तो डिपार्टमेंटचा विषय. जर कॉन्क्रीटचा रस्ता होत असेल तर आम्हाला आनंदच आहे. पुन्हा याच्यावर डांबरीकरणावर कॉन्क्रीट होतं, मी तुम्हाला घोटी रस्त्याचं उदाहरण दिलं. जर करायचाच असेल आणि आजही निधी असेल तर सांगा, नाहीतर आपण सांगायचं की नाही आता निधी नसल्यामुळे परत काम थांबलं. तसं होणार असेल तर साहेब तसं होऊ देऊ नका. एकदा काम सुरू केलं तर त्याचा शेवट करूनच काम संपवा. परत आपण खड्डे बुजवले, परत कुठंतरी JCB हालचाल केली, परत काम सोडून दिलं निधी अभावी. तसं असेल तर तसं सांगा, म्हणजे आमची तरी मानसिकता तशी होऊन जाईल. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक जगताप, सिन्नर.